हरि ओम. पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांनी लिहिलेल्या स्पर्श परिसाचा या ग्रंथमालिकेतील पहिल्या भागाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण पहिलं, लोहो परिसेसी लागला, याचा भाग 11. स्वामींच्या दुकानात सकाळ संध्याकाळ पुष्कळ साधक येत. त्यांच्याशी बोलताना स्वामी आपलं बालपण, आपल्या जीवनाविषयीच्या कल्पना, आपली साधना, सद्गुरू स्वामी स्वरूपानंदांची भेट, अनुग्रह, अशा अनेक गोष्टी बोलत. मी एकदा त्यांना म्हटलं, खरं म्हणजे तुमचं एक चरित्र लिहिलं पाहिजे. तुम्ही माहिती सांगत असाल तर मी त्या दृष्टीनं मजकूर गोळा करेन. कुणाचंही चरित्र लिहायचं तर तो चरित्र नायक असतानाच लिहावं, म्हणजे त्या चरित्रात जास्तीत जास्त सत्य घटना येतील. तुम्हाला लिहावंसं वाटतं तर लिहा. स्वामींची संमती मिळाली. 1975 ते 1978 या 3 वर्षात स्वामी आणि त्यांची परिचित मंडळी, नातेवाईक यांच्या मुलाखती घेऊन बराच मजकूर मी गोळा केला. माधवनाथांचं चरित्र लिहिलं जाणार असं कळल्यावर काही उलटसुलट प्रतिक्रिया कानावर आल्या. कोणत्याही चांगल्या गोष्टीला विरोध करणारी काही मंडळी नेहमीच असतात, पण आमचा निश्चय पक्का होता, कारण त्या चरित्राचा उपयोग साधक विश्वाला होणार होता. 1978 मी ती सर्व माहिती स्वामींकडे दिली. बरोबर एक पत्र दिलं. त्यात या चरित्राचं लेखन आपल्याकडे येणारे सिद्धहस्त लेखक श्रीयुत का. सोमण यांनी करावं असं वाटतं, असं लिहिलं होतं. स्वामींना ते मान्य झालं आणि 1980 थेंबुटा सागरी बुडाला हे उत्कृष्ट चरित्र प्रकाशित झालं. 1995 त्याचं पुनर्मुद्रण करताना स्वामींच्या विचारानं ते थोडं संक्षिप्त करण्यात आलं. हा तांब्या भरून पाणी आणायचं होतं त्या समोरच्या वाड्यामधून. मी दुकानात गेल्यावर स्वामी म्हणाले. दुकानात दुसरं कोणी नव्हतं. संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी रस्ता ओलांडून अनोळखी व्यक्तीच्या घरून तांब्या हातात घेऊन पाणी आणायचं. मी क्षणभर घोटाळले. मी घरून पाणी आणू का तुमच्या? नाहीतर माझ्याजवळ सायकल आहे, आत्ता आणते. माझी प्रतिक्रिया, नको, राहू दे, येईल आत्ता कोणीतरी, ते आणतील. विषय संपला. घरी आल्यावर मनात विचार आला, स्वामींनी सांगितलेली साधी गोष्ट आपण करू शकलो नाही. आपल्या प्रतिष्ठेची कल्पना, अहंकार आड आला असावा. आपली चूक लक्षात आल्यानं मी पुढे महिनाभर रोज घरून बाटलीतून तांब्याभर पाणी नेऊन दुकानातील तांब्या भरून ठेवत असे. स्वामी काही बोलत नसत. महिन्यानंतर ते म्हणाले, आता पुरे, पण बूंद से गई वो हौज से नहीं आती. छोटीशी परीक्षा. आपण नापास झालो. पुढे कोणतंही काम करायला, केंद्रातील झाडझूड साफसफाई करायला, 2 मजले चढून पाणी वर न्यायला कशातच कमीपणा वाटला नाही. एखाद्या शिष्याला तयार करायचं, त्याची देहबुद्धी घालवायची, मानापमान प्रतिष्ठेच्या कल्पना दूर करायच्या, तर त्यासाठी बारीक सारीक प्रसंगातून सद्गुरू शिकवत असतात. उद्या मी 2 दिवसासाठी ठाण्याला जाणार आहे मुलीकडे. मी स्वामींना सांगितलं. ठाण्याला? आत्ता कशाला मध्येच? स्वामींनी आश्चर्यानं विचारलं. का? नको जाऊ? पण आता रहित करता येणार नाही, सगळे नाराज होतील. मी हळूच म्हटलं. साधकानं विशेष कारणा वाचून इकडे तिकडे फिरण्यात, प्रवासात वेळ घालवणं स्वामींना आवडत नसे. त्यांना वाटे, आधीच परमार्थ साधनेला वेळ थोडा मिळतो, त्यात असा वेळ फुकट घालवला तर? साधकाचा प्रत्येक क्षण मोलाचा आहे. शिवाय वातावरण बदललं की मन व्यग्र होण्याची शक्यता असते. त्यामुळे ध्यानात अडथळा येतो. पण बहुतेक साधकांच्या हे लक्षात येत नाही. सद्गुरू सावध करत राहतात. आधी ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी मी एस टी स्टँडवर वेळेआधी जाऊन बसले.
गाडीची वेळ होऊन वर अर्धा तास गेला. मी चौकशी केल्यावर कळलं की गाडी ठरल्या वेळेला आली, पण स्टँडच्या दुसऱ्या टोकाला. तिथूनच ती गेली. मी मनोमन समजले. नित्याप्रमाणे दुकानात गेले. हे काय, ठाण्याला जाणार होता ना? स्वामींचा प्रश्न. गाडी चुकली, तुम्हीच काहीतरी केलंय, मी ओशाळलेल्या स्वरात पुटपुटले. बरं, जाऊ दे, आणखी 15 दिवसांनी जा आणि 5-6 दिवस राहा. स्वामींचे शब्द फक्त मी लक्षात ठेवले, कारण विचारलं नाही. आज इथेच थांबूया. यानंतरचा या प्रकरणातला 12वा भाग आपण उद्या ऐकूया. सद्गुरु असती अंतरात, सच्शिष्याते जागवीत. हरि ओम तत्सत.